मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओ मार्फत. पूर्ण दिवस आपण काय काय करतो ते. आज जरा तब्येत ठीक नाही वाटत आहे, तर थोडंसं जरा शूटिंग जरा कमी होऊ शकतं या व्हिडिओ मार्फत. पण आता आपण नाश्ता करतोय. मी आज चहा घेते, रोज कॉफी घेत असते, पण आज जरा चहा प्यायचा मूड आला आहे, त्याच्यामुळे मी चहा आणि एक चपाती घेतली खायला. हे बघा माझा कॉफी मग, आणि इकडे आहे माझी चपाती, आणि इकडे आहे आमचा कोक. चला आता आंघोळ वगैरे करून भेटूया डायरेक्ट. काय जेवणाचा बेत बघूया. आज आपलं वांग खायचं मन करत आहे, तर आपण वांग बनवणार आहे आपण घाटी पद्धतीने. चला कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि आधी जे 2 ते 3 दिवसाचे व्लॉग आहेत ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि लिंक पण देते, ते आपण जाऊन पटापट व्हिडिओ बघा. नमस्कार. आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. हर्ष इथे पूजा करतात आहेत. हर्ष गुड मॉर्निंग. आणि आजचा बेत आता हर्षसाठी असणार आहे ब्रेकफास्ट. प्रश्न, आपण अंड टाकतोय वाटीमध्ये, आणि हे बघा पूर्णपणे मस्तपैकी मिक्स करून घेऊया ऑमलेटसाठी. आणि आमच्या आई इथे बनवतात चपाती. रोज चपात्या करायच्या, रोज चपात्या, सकाळ संध्याकाळ चपात्या. समजलं का तुम्हाला मंडळी? आणि जर समजा तुम्ही घरामध्ये चपाती बनवायला एखादी बाई घेताय, तर ती बाई बोलणार एका टायमाचे 2000. समजलं काय तुम्हाला? म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती कमवले असतील आयुष्यामध्ये? 40 वर्ष चपात्या लागताय तर करोडपती झाले असतात तुम्ही, करोडपती. आता आपण ठीक आहे, आता आपण ऑमलेट टाकूया मस्तपैकी. चरचरीत आवाज येईल बघा आता, चरचरीत. 1 2 3. ऑमलेट ऑमलेट. आज आमच्या सोसायटीमध्ये देवाच्या कृपेने 2 वेळा पाणी येऊन गेलेलं आहे, आणि आमची सगळी कामं आवरलेली आहेत. आता दो मजदूर लोग आएंगे, उन लोग को हम लोग बताएंगे काम, लादी और पोछा का. आणि आता ऑमलेटसाठी आपण हे स्पॅच्युला यूज करतो आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत नाही, सांगा संध्याकाळी पण तेच असणार आहे ना जेवायला. आपण एकच टाइम जेवण बनवतो. हम गरीब है, हमारे घर पे एक ही भाजी बनता है, वही हम लोग 2 टाइम खाते हैं बाबा. 2 भाजी नहीं बनाते हम लोग, क्योंकि ॲक्च्युली काय माहिती आहे का, संडेला जे आपण रेसिपी बनवली होती चिकनची, ती आता आहे. तर मुलांना आणि हर्षना आपण तेच डब्यात देणार आहे. आमच्या दोघींसाठी आम्ही वांग खातो, कारण का घरात वांग खाणारे आम्ही दोघीच आहोत, मी आणि माझी सासू. त्याच्यामुळे भाई लफड़ा होता है बाबा, आपको क्या बता. मी सध्या काय, मी जरा दिवस पाळते आपले देवाचे. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि खाते फक्त मी नॉनव्हेज बुधवारी आणि कधी रविवारी. त्यातल्या त्यात गणपती प्रसन्न होतात रविवारचे आणि बुधवारचे, संकष्टी येते, त्याच्यामुळे रविवार आणि बुधवार पण आपला टाय फिश होऊन जातं. चला आपलं ऑमलेट रेडी आहे बघा. कुठल्या गणपतीला आपण गेल्या ते तिथे अंडरग्राऊंड म्हणून आमच्या इथे एक गणपती मंदिर आहे वाघोलीला, जे शनी मंदिर पण आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा मठ पण आहे तिथे. आपलं यूट्यूबमध्ये शॉर्ट्समध्ये तुम्ही बघू शकता अंडरग्राऊंड.
तर आई बोलतो ते जेव्हा संकष्टी येणार तेव्हा तिथे आपण पाया पडायला जाऊया. त्या मंदिराचं ॲक्च्युली कहाणी अशी आहे मंडळी की जेव्हा तिथे खोदकाम सुरू झालं ना तर 15 फूट खाली जमिनीच्या खाली ती स्वयंभू गणपतीची मंदिराची जी मूर्ती आहे ती सापडली. त्याच्यामुळे त्याला अंडरग्राऊंड गणपती मंदिर हेच नाव पडलेलं आहे. तर आपण आता इथे वांग बघू शकता तुम्ही. वांग्याचं आपण आता रेसिपी दाखवते तुम्हाला मंडळी. हे बघा अशा प्रकारे आहे ना वांग असं 4 भाग करून घ्यायचे तसे. ठीक आहे. 5 वांगी घेतलेत आपण आणि इथे मी शेंगदाणे जे भाजलेले त्याचं कूट केलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे. त्याच्यामध्ये असं भरपूर सारा लसूण टाकलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकतो आहे हळद आणि 1 चमचा मिरची पावडर आणि आपला घरगुती घाटी पद्धतीने बनवलेला घाटी मसाला जो माझ्या गावची जी वहिनी आहे माझ्या मोठ्या भावाची तिने मला दिला होता. खूप तिखट आहे त्याच्यामुळे 1च चमचा आपण आता ह्याच्यामध्ये वापरतोय आणि थोडंसं आपण मीठ आणि पाणी टाकतोय. हां बस बस बस. आता हे आपण ग्राइंड करून घ्यायचं. आपलं मस्तपैकी लसूण वाटून झालेलं आहे. त्याच्यामध्ये असं एकदम फाईन पेस्ट नाही करायचे, दरदरी म्हणजे असं जाड जाड. हे बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये लसूण दिसला पाहिजे ॲक्च्युली. हे बघा आणि ही पेस्ट आता मी काढून घेते. हे आपलं आहे कांदा, ओलं खोबरं, टमाट्याचं वाटप. ठीक आहे. ते पण आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. त्याच्यामध्ये वांग्याचं आमचं जे घाटी पद्धतीचं वांगं बनवतो आम्ही मंडळी त्याच्यामध्ये ना जास्त त्याचं असतं सुगंध कांदा लसूण आणि आपले सगळे जे मसाले आहेत गरम मसाले घाटी मसाला. कुठे चालले तुम्ही? हां अरे मग कधी ते खाणार यार? एकदा 2 चपातीमध्ये खाऊन टाका ना यार ते. हे घ्या हे घ्या हे घ्या प्लीज. नाही चहा घ्या. मला पण द्या 1 कप चहा प्यायला. आज जरा मूड झालाय चहा प्यायचा खूप दिवसानंतर. आणि हर्ष बघा हर्ष माझ्या ब्लॉग मध्ये येत नाही तर तुम्ही असं चुकीचं आहे हा ही गोष्ट. जेव्हा फिरायला जायचं असतं तेव्हा बरोबर येता तुम्ही त्या ब्लॉग मध्ये. म्हणजे फिरायला जायचे ब्लॉग तुम्ही हे करणार काय होस्ट करणार आणि घरगुती ब्लॉग मी. असं नाही करायचं यार. अरे यार फक्त कोकोला खालती घेऊन जायचं असतं दररोज. हे त्यांना काम वाटतं. हां माझं ब्लॉग पण एडिट करतात ते त्याच्यासाठी धन्यवाद. मस्त आहे ना वाटप. आता ते आपण भरूया. आणि बटाटा घ्या ना आई. ऐसा काहे करते हो? बीच बीच में काम नहीं करती है. असं बोलतात माझ्या सासूबाई. व्हिडिओ करायचा म्हणून काम करते. बघा माझी सासूबाई मला नाव ठेवते. व्हिडिओ बनवताय म्हणून माझी सुनबाई किचन मध्ये आहे. क्या क्या बात कर रहे हैं? पण ही गोष्ट खरी आहे. सासूबाई माझ्या खूप काम करतात बरं. हात दुखतो त्यांचा तरी करतात. त्यांना सवय आहे खूप कामाची पहिल्यापासूनच. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आता हे बघा अशा प्रकारे आपण वांग मस्त दाबून आहे ना त्याच्यामध्ये भरायचं आहे असं मंडई. हे बघा हे बघा तेल टाकलेलं आहे. हळू सोड. हे बघा असं भरायचं त्याला चांगलं कचकचून भरायचं त्याला. आणि जी उरलेली जी आहे ना ग्रेव्ही ती पण टाकायची वांग्याची. घाटी लोक आहेत ना त्यांना वांग खूप आवडतं. गावच्या ठिकाणी तर आम्ही माझ्या जे गाव आहे ना मंडई इस्लामपूर वाळवा आम्ही वांग्याचं कालवण पण करतो. काय गावच्या ठिकाणी वांग्याचं कालवण गवारचं कालवण. आणि माझं सासूरवाडी आहे नगरची अहिल्यानगर. त्याच्यामुळे त्यांच्या साईडला जरा जेवणाची पद्धत वेगळी. आणि काय ऑप्शन आहे आपल्याला. ऑप्शन काय वांग्याला प्रत्येक भाजीमध्ये बटाटा टाका. घ्या बटाटा. आज काय भाजी करू घ्या बटाटा. हां वांग्यात काय टाकू बटाटा. गवारीत काय टाकू बटाटा. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना.
हरभऱ्याच्या वांग्यामध्ये बोंबील टाकतात, बोंबील वांग करतात. हा ना, पण मी नाही ना खात ना, आई आमच्या शुद्ध शाकाहारी आहेत. नाही खात ना. त्याच्यामुळे ज्या दिवशी घरात नॉनव्हेज बनतं त्या दिवशी त्यांचा उपवास असतो. ज्या दिवशी घरात नॉनव्हेज त्या दिवशी त्या बिचारा शिळपाकच खातात. काय पब्लिक बोलेल मला की सासूबाईला उपाशी मारते, पण त्यांची चूक आहे. नॉनव्हेज बनवताना मदत करणार, पण स्वतःसाठी एखादी भाजी परतायला त्यांना कंटाळा येतो. काय करू मी खायला. चला मंडळी, आता आपण तेल तापलेलं आहे. हे वांग आहे बघा, वांग मस्तपैकी आपण टाकूया तेलात. आला का आवाज? काय बी. दाखवते तुम्हाला वांग्याचं मस्तपैकी बघा. आणि आता हे उरलं सुरलेलं जे काय आहे असणार आहे, नंतर टाक. खिडकीवरती स्टँड ठेवलं आहे मी व्हिडिओ बनवण्यासाठी. हे जे आपलं राहिलेलं आहे ना, हे पण टाकून द्यायचं त्याच्यासोबतच. नंतर 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 टाकूया. बटाटा टाकल्या मग त्याच्यावर टाकायचं. बटाटे तर द्या मला, त्याला लावू दे. हे हे. बटाटे त्याला पण लावून टाकायचं ते सगळं मसाला, आणि मस्त वाफेवरती शिजवायचं. अजिबात त्याच्यात पाणी बिनी काय नाही टाकायचं मंडळी, घाटी पद्धतीने. हे बघा, हे असं बटाट्यांना पण लावून घ्यायचं वांग. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. रोज तुम्हाला अशा नवीन नवीन घाटी पद्धतीच्या रेसिपी बघायला भेटणार आहे. आणि आमच्या घाटी मसाल्यामध्ये मीठ पण असतं, त्याच्यामुळे आम्ही जरा मिठाचा वापर कमी करतो. झालं. अच्छा. आता आपण चहा पिऊया थोडासा, आणि मग भांडी घासून पूर्ण वाइंड अप किचन. आजचा कोटा संपला. आजचा कोटा संपलेला आहे, लवकर संपलेला आहे ॲक्च्युली. चहा पिऊया. हा ना, चार कोणी भांडणं. आणि आजची रेसिपी खूप मस्त होती, आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही घरी बनवता की नाही ते. ठीक आहे. वांग आणि भेंडी कालची जी झाली होती ना मंडळी, एक नंबर झाली होती भेंडी, मस्तच. आता राहिली थोडीशी, ती मी दुपारी खाणार आहे त्याची. चला मॉर्निंग सगळ्यांना. आता संध्याकाळचे वाजले 6. झोपली नव्हते मी, माझे जरा टेक्निकल सगळे वर्क्स असतात. पेजबद्दल, यूट्यूब चॅनलबद्दल वगैरे सगळे वर्क्स असतात, ते कंप्लीट करत होती. कुठे काय शॉर्ट्स टाकायचं आहे, नाही टाकायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचे आहेत पेजवरती. आणि आज मी माझ्या फेसबुक जे आहे त्याच्यावरती मी एक फेसबुक चॅनल नवीन क्रिएट केलेले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ मेंबर्स लोक जर ॲड झाले ना, तर आपले जे काय यूट्यूबचे जे व्हिडिओज येणार आहे त्याची डायरेक्ट मी लिंक त्या चॅनलवरती पोस्ट करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जरा खूप फायदा होऊ शकतो. आपले जरा व्हिडिओजचे जे रीच आहे ना, खूप कमी आहे मंडळी. तुम्ही लोक बघत नाही तर कसं होणार ना आमचं यूट्यूब चॅनल. त्याच्यामुळे आता मी चहा बनवणार आहे. चहा बनवता बनवता आपलं आज रोजचं आपलं टायमिंग असणार आहे व्हिडिओचं संध्याकाळी 6 वाजता. ठीक आहे. तर आता आपले 6 वाजताचा एक व्हिडिओ आता येणार आहे. तो व्हिडिओ बघत बघत चहाचा आस्वाद घेऊया आणि मग आपण पुढचं शूट करणार आहोत. चला, इथे आहे अभ्यास चालू आहे. जबरदस्त अभ्यास चाललेला आहे. कसा झाला आहे आज? किती दिवस राहिलेत एक्झामला? आज आहे 23 की 24 तारीख आहे ना. 29, 30 कुठे? आज फेब्रुवारीचा महिना आहे. 28चा दिवस आणि 9 दिवस, ते 8 दिवस म्हणजे 12 दिवस. अजून 12 दिवस आहेत त्याच्या एक्झामसाठी. पूर्णपणे तो एकदम असा रेडी होतोय. चला भेटूया चहा पिता पिता. आता
आपण जे आहे आता भांडी लावून घेऊया, जे पण असणार आहेत भांडी लावूया आता आपण. आता आपण चहा पितोय, मस्तपैकी गरमागरम चहा मी बनवला आणि आपला व्हिडिओ बघतोय आम्ही, जो आलेला आहे यूट्यूबवरती. बरोबर 6 वाजता आपले रोज व्हिडिओ येणार, डेली व्लॉग्स. आता हे किती दिवस मी करते काय माहिती नाही, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत. चपाती द्या, चपाती मला नकोच नाही, चपाती द्या, त्याला द्या खायला. चना आणि हे इव्हनिंग स्नॅक्स, चना चाट. पण मी चहा पिणार आहे आणि चपाती खाणार आहे. आपले डेली व्लॉग्स कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला. मी कसे व्लॉग्स बनवते, नवीन आहे यासाठी, कारण का आत्तापर्यंत जे आपले व्लॉग्स होते ते सगळे बाहेर फिरण्याचे वगैरे, बाईक राईड वगैरे. तर भेटूया डायरेक्ट आता संध्याकाळी जेवताना. चला या आता जेवायला. संध्याकाळी वाजलेत 8:45. आमचं टायमिंग आहे बिग बॉस बघायचं. मराठी बिग बॉस सध्या चालू आहे. कोण कोण बिग बॉस बघतं नक्की कमेंट करून सांगा. आमचं हे बघा पिल्लू आज कसा पांढरा शुभ्र झालेला आहे, सांगा त्याला घातले क्रिशाने आंघोळ. आणि जेवण तेच आहे आपलं दुपारचं, सेम टू सेम, डाळ भात आणि वांग्याची भाजी आणि चपाती. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, सबस्क्राईब नाही केलं असेल तर.